हॅलो फ्रेंड्स, तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी प्रणिता समोर घेऊन आलेली आहे आपली नवीन रेसिपी, शेवग्याच्या शेंगा. तर शेवग्याच्या शेंगा मित्रांनो खाण्यासाठी अतिउत्तम असतात, कारण की त्याच्यात प्रोटीन जास्त प्रमाणात असते. जे लोक व्हेजिटेरियन राहतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे शेंगा. तशा पण लहान मुलांसाठी सगळ्यांसाठी खूप चांगल्या आहे. तर मी आधीच बॉईल करून घेतलेले आहे शेंगा. मीठ आणि थोडं हळद पावडर आणि तेल टाकून, तेलाने त्या नरम नाही पडत, तर त्या कडक राहतात. तेलाने हळदीने त्याला चांगला कलर येतो, मळसर राहत नाही त्या, आणि मिठाने त्याला चांगली चव येते. अशा जरी दिल्या लहान मुलांना तर ते पण छान अशा खातात. तर यासाठी सामग्री घेतलेली आहे मी मसाला करण्यासाठी. 1/2 टीस्पून बाजरी घेतली आहे, लसणाच्या 20 ते 25 पाकळ्या आहे, जिरं आहे, आणि हे आलं आहे, आणि हे धणे आहे, आणि यामध्ये डाळ आणि तांदूळ आहे भाजण्यासाठी. आणि यामध्ये काप करून घेतलेली आहे छोटी छोटी खोबरं आणि कांदा भाजण्यासाठी, हिरव्या 2 मिरच्या आणि कोथिंबीर, टोमॅटो. तर चला आपण सुरू करणार आहे भाजणीसाठी, मसाला भाजणीसाठी. त्याला आधी तवा ठेवला आहे मी गॅसवर. खोबरं भाजायला सुरुवात करते. खोबरं चांगलं भाजलेले असले तर आपण कुठपर्यंत आलो होतो फ्रेंड्स. आपला मसाला झालेला आहे आणि मी कढईमध्ये मसाला पण देत आहे. तेल झाल्यानंतर जिरं मोहरी टाकलं, तेजपान टाकलेलं आहे, आणि नंतर मसाला टाकलेला आहे जो आपण वाटण केलेला होता. मी मसाला थोडा जास्तच केलेला आहे, कारण की माझ्या घरी बाटोडी वगैरे शेंगोळ्याचा रस्सा हा खूप चालतो, त्यामुळे मी थोडा मसाला 1-2 दिवसाचा जास्तच केलेला आहे. तर यामध्ये टोमॅटो पण घातलेला आहे मी. आता टोमॅटो पण एक जीव झालेला आहे. तेल सुटेपर्यंत मसाला पूर्ण खरपूस भाजून घ्यायचा, आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. व्हिडिओला स्किप करू नका प्लीज, शेवटपर्यंत पहा, कारण की खूप बाया अशा ही भाजी बनवताना एक गलती करून बसते, म्हणजे एक मिस्टेक करून बसते. कारण की ह्या ज्या शेंगा बॉईल केलेल्या राहते, हे बॉईल केलेलं पाणीसहित त्या फोडणीमध्ये टाकतात, पण असं करायचं नाही, कारण की हे पाणी पूर्णतः काढून घ्यायचं. आपण गरम पाणी भाजीसाठी केलेलं आहे ते पाणी टाकायचं. या पाण्याने भाजी कडवट येते, पूर्ण पाणी ते काढून टाकायचं. आपला मसाला बघू शकता तुम्ही, तेल सोडलेलं आहे पूर्ण मसाल्याने छान. आता आपण टाकणार आहे अर्धा चम्मच हळद पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर अर्धा चम्मच, गरम मसाला, आणि धनिया पावडर आपण थोडं टाकणार आहे, कारण की मी धने आधीच मसाल्यात ग्राइंड करून घेतले होते. तर खूप बायांना समजत नाही, त्या काय करतात, बॉईल केलेल्या शेंगांचं पाणी त्या फोडणीत टाकतात. तसं नाही करायचं, कारण की त्या शेंगांचं पाणी त्यात टाकल्यानंतर भाजी ही कळवट लागते. तर भाजीसाठी आपण पाणी बॉईल केलेलं आहे, गरम पाणीच टाकायचं भाजीच्या फोडणीत. आणि या शेंगा आता यामध्ये फोडणी झालेली आहे, तेल सोडलं आहे छान भाजीने. तर त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकायच्या, चांगल्या मसाल्यात ठेवू द्यायच्या, परतून घ्यायच्या. ही भाजी छान आवडीने मुलं पण खातात आणि मोठे पण खातात, आणि चव पण तुम्ही बनवून बघाल मित्रांनो, वेगळीच चव येते याला. कोथिंबीर सोडायचं थोडं, आणि थोडं करत आता पाणी सोडायचं. बघू शकता तुम्ही, भाजीला छान कलर येत आहे. तर अशी आहे ही आजची नवीन रेसिपी, शेवग्याच्या शेंगा. खूप छान लागते ह्या चवीला. तर माझ्या अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणिता तुमच्यासमोर नवीन रेसिपी घेऊन येते. नमस्कार, धन्यवाद.